कल्पना करा तुमच्या हातात फोन आहे, बॅटरी फुल आहे, सिग्नलही दाखवतोय, पण एकही मेसेज पाठवता येणार नाही. दिल्लीत हजारो आंदोलकांसोबत नेमकं हेच घडलं. पोलिसांनी इंटरनेट बंद केलं, टावर निकामी करणारे जॅमर लावले, तरीही या गर्दीत मेसेज एका फोनवरून दुसऱ्या फोनवर फिरत राहिला. कसं शक्य आहे? तर त्याचे उत्तर एका छोट्याशा टेक्नॉलॉजीमध्ये आहे, ज्याला ना सिम कार्डची गरज असते ना इंटरनेटची. तर काय आहे ती टेक्नॉलॉजी, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. भारतातलं सर्वात जुनं आणि प्रसिद्ध आंदोलन स्थळ म्हणजे दिल्लीमधलं जंतर मंतर. गेल्या काही आठवड्यांपासून इथं एक मोठी चळवळ आकार घेत आहे. कॉकरोच जनता पार्टी नावाने ओळखली जाणारी ही चळवळ सुरुवातीला केवळ सोशल मीडियावरचा एक जोक होता. देशातल्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांची तुलना झुरळ अशी केली होती आणि त्याच वाक्यातून संतापाची ठिणगी पडली. बघता बघता हा ऑनलाईन जोक रस्त्यावरच्या मोठ्या आंदोलनात बदलला. मागणी होती स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीची आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची. तब्बल 30 दिवसाहून अधिक काळ जंतर मंतरवर धरणं सुरू होतं. 20 जुलैला या आंदोलनाने सगळ्यात मोठं रूप घेतलं. संसद चलो या घोषणेखाली हजारो विद्यार्थी आणि कार्यकर्ते संसदेच्या दिशेने कूच करत लागले. नेमका हाच दिवस संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अडवण्यासाठी बॅरिगेड्स उभारले आणि नंतर जबरदस्तीने त्यांना जंतर मंतरच्या दिशेने ढकललं. लाठीचार्ज झाला, अश्रुधुरांच्या डझनावारी नळकांड्या फोडल्या गेल्या. जमिनीवर हात जोडून बसलेल्या विद्यार्थ्यांवरही कारवाई झाल्याचं अनेकांनी सांगितलं. कुटुंब, लहान मुलं यांचीही गर्दी उपस्थित होती. एका आंदोलकाने सांगितलं की अश्रुधारामुळे इतका गोंधळ उडाला की श्वास घेणंही कठीण झालं होतं. आणि नेमक्या याच गोंधळाच्या क्षणी प्रशासनाने आणखीन एक पाऊल उचललं. मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. काही भागात पोलिसांनी पोर्टल सेल्युलर जॅमरही तैनात केले, जे 3G, 4G आणि 5G सिग्नल थांबवतात. व्हॉट्सअप बंद, टेलिग्राम बंद, कॉल लागत नाही. हजारोंच्या गर्दीत एकमेकांना शोधणं, सुरक्षेच्या सूचना देणं, कुठे पोलीस आहेत हे कळवणं, हे सगळं अचानक अशक्य झालं. पण इथेच खरी गंमत सुरू झाली. आंदोलकांच्या फोनमध्ये एक ॲप आधीच इन्स्टॉल होतं, ज्याचं नाव होतं बिटचॅट. जंतर मंतरवर पोहोचण्याआधीच इंस्टाग्राम आणि रेडिटवर सूचना फिरत होत्या की कॅनॉट प्लेस भागात नेटवर्क बंद होऊ शकतं, त्यामुळे हे ॲप आधीच डाउनलोड करून ठेवा. हे ॲप तयार केलं होतं ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी. आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याला इंटरनेट, सिम कार्ड, फोन नंबर किंवा कोणत्याही सर्व्हरची गरज नाही. हे तंत्रज्ञान काम कसं करतं हे जरा समजून घेऊया. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ लो एनर्जी नावाचं एक फीचर असतं, जे सहसा आपण इयरफोन किंवा स्मार्ट वॉच जोडण्यासाठी वापरतो. बिटचॅट सारखी ऍप्स हेच फीचर वापरून जवळपासच्या फोनशी थेट कनेक्शन तयार करतात. तुम्ही मेसेज टाईप करता, तो मेसेज मोबाईल टावरकडे जाण्याऐवजी थेट तुमच्या जवळ उभा असलेल्या दुसऱ्या फोनवर उडी मारतो. तो दुसरा फोन तोच मेसेज आणखीन पुढच्या फोनवर पाठवतो. अशा प्रकारे मेसेज एका फोनवरून दुसऱ्या फोनवर हॉप करत करत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. याला मेश नेटवर्क म्हणतात, कारण यात कोणत्याही नेटवर्कचा आधार नसतो, तर प्रत्येक फोन स्वतः एक रिले स्टेशन बनतो. या तंत्रज्ञानाची खासियत अशी की जितकी जास्त गर्दी तितकं नेटवर्क मजबूत. जंतर मंतर सारख्या ठिकाणी जिथे हजारो लोक एकाच वेळी जमलेले असतात, तिथे हे जाळं आपोआप घनदाट होतं आणि मेसेज वेगाने आणि पोहोचू लागतात. मात्र या तंत्रज्ञानाची एक मर्यादा आहे. ते फक्त कमी अंतरासाठी प्रभावी ठरतं, साधारण 30 मीटरच्या टप्प्यात. त्यामुळे विरळ लोकवस्तीत हे तितकं उपयोगी नाही, पण गर्दीच्या ठिकाणी मात्र हे अफलातून काम करतं. आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बिट चॅटवर तयार होणारे ग्रुप्स किंवा चॅनल्स यांना कोणी मालक किंवा ऍडमिन नसतो. एक चॅनल म्हणजे फक्त एक पासवर्ड, त्या पलीकडे काहीच नाही. यामागचा उद्देश असा की कोणालाही विशेष अधिकार देऊ नयेत, जेणेकरून कोणी चॅनल हॅक करून तो ताब्यात घेऊ शकणार नाही. पासवर्ड लीक झाला तर फक्त नवीन चॅनल सुरू करायचं इतकं सोपं. जंतर मंतरच्या या घटनेनंतर दिल्ली पोलिसांना संशय आला की आंदोलकांनी चॅटिंगसाठी याच ब्लूटूथ आधारित ऑफलाईन ॲपचा वापर केला. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या अहवालानंतर हा संशय आणखीन वाढला. पोलीस आता या ॲप्स बाबत कंपन्यांकडून माहिती मिळवण्याचा विचार करत आहे. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज, IPDR रेकॉर्ड आणि चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान यांच्या मदतीने कोण कोण या आंदोलनात सक्रिय होतं याचा शोध सुरू आहे. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी आंदोलनादरम्यान दगडफेक झाल्या आणि सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओ खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच, हे तंत्रज्ञान फक्त जंतर मंतर पुरतच मर्यादित आहे का? तर उत्तर आहे नाही. जगभरात जिथे जिथे सरकारांनी इंटरनेट बंद करून आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला, तिथे तिथे या ब्लूटूथ मेश तंत्रज्ञानाने आपले काम केले आहे. हाँगकाँग मधल्या आंदोलनापासून ते युक्रेन मधल्या युद्ध काळापर्यंत, नेपाळ मधल्या तरुणाईच्या उठावापासून ते इंडोनेशियातल्या रस्त्यावरच्या संतापापर्यंत, प्रत्येक वेळी जेव्हा नेटवर्क बंद पडलं तेव्हा या ऑफलाईन ऍप्सचे डाउनलोड झपाट्याने वाढले. नेपाळमध्ये तर काही दिवसातच लाखो डाउनलोड झाल्याची नोंद आहे. काही देशांच्या सरकारांनी हे ऍप बंद करण्याची धमकी दिली होती, पण या तंत्रज्ञानाची रचनाच अशी आहे की त्याला पूर्णपणे बंद करणं जवळपास अशक्य आहे. कारण इथे ना सर्व्हर आहे, ना कोणती एक कंपनी जिच्यावर बंदी घालता येईल. आणि हीच या तंत्रज्ञानाची खरी ताकद आहे. फक्त आंदोलनापुरतच नाही, तर भूकंप, पूर किंवा मोबाईल टॉवर कोसळणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत जेव्हा संपूर्ण संपर्क यंत्रणा कोलमडते, तेव्हा हेच साधे फोन, त्यातलं ब्लूटूथ एकमेकांना वाचवणारं ठरू शकतं. सध्या जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच आहे आणि पोलिसांची चौकशी सुरूच आहे. पण एक गोष्ट या घटनेनं स्पष्ट दाखवून दिली आहे, जेव्हा जेव्हा सत्तेत आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा माणसाने एक ना एक मार्ग शोधून काढलाच आहे. प्रश्न हा आहे की उद्या जर तुमच्या शहरातलं इंटरनेट अचानक बंद झालं, तर तुमच्या खिशातला फोन तुम्हाला वाचवायला तयार असेल का? तुम्हाला या ऍप बद्दल माहिती होतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.